गुड मॉर्निंग गणेशा. गुड मॉर्निंग आहो. हॅपी न्यू इयर गणेशा. आमची सोसायटी बघूया चला. आम्ही रात्री लवकर झोपलोय 10 वाजता. ओहो सुई हुई है. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला आवरूया आणि एक्सरसाइजला निघूया. मी काय म्हणते मला कुठं टोकलं. मला रनिंग करायचं म्हणून मी घातली दिवस. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजचं हे नवीन वर्ष गुरुवारी सुरू होतंय. किती छान ना. स्वामींच्या कृपेने हे येणारं वर्ष माझ्या प्रत्येक व्ह्यूअर्सला अगदी त्यांच्या मनासारखं आनंदाचं आणि सुखाचं समृद्धीचं आणि भरभरून आरोग्यदायी जावं. म्हणजे त्यांचं छान असं हेल्दी लाईफ जावं इथून पुढे. चला नितीश बाय. हा आता तुला विदाउट चहा कॉफीच बसावं लागेल का? करून पितोस कॉफी? आ हा सूर्य आणि थांबा मी सुरेखा दाखवते. आणि ही आमची सुरेखा. हाय. हिच्याचमुळे मी आली आज एवढ्या पहाटे. सुरेखा नवीन वर्षाची चांगली सुरुवात. येस. सगळ्यांनी आरोग्याकडे लक्ष द्या. येस. रोज केवळ एक नवी गोष्ट, एक नवी कल्पना शिकून आपण काही असामान्य बुद्धिमंत बनणार नाहीये, पण सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची सवय लावून घेणे आणि ती आयुष्यभर कसोशीने पाळणे, यामुळे मात्र आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकेल, समृद्ध होऊ शकेल. 3.68 किलोमीटर. यार आपलं 4 पण नाही झालं. चला अजून अर्धा किलोमीटर चालू. बास करूया काय? प्रवीण तुझं किती रनिंग झालं? माझं 7.87 किलोमीटर. ओके. दुसरे प्रवीण येणार आहेत अजून. प्रवीण. हा दोन प्रवीणचा एक्सपिरियन्स सांगा कसा होता. इकडे या इकडे म्हणजे चेहरा दिसेल. असं करूया. असं या असं या असं या. हा ये सुरेखा ये. सुरेखा प्रवीण, शुभांगी प्रवीण आणि दोन्ही मॅरेथॉन वाले प्रवीण. हा बऱ्याचशा सिमिलॅरिटी आहेत. आणि 2026 दोन्ही प्रवीण रनिंग करणार आहेत. आम्ही दोघी योगा करणार आहोत. हा काय टार्गेट ठेवलंय? नॉन स्टॉप अराउंड 8 to 10 किलोमीटर्स. ओके डेलीचं. हा डेलीचा. हा आणि तुम्ही स्विमिंग वगैरे पण करता ना? हो स्विमिंगचं मी 1.5 किलोमीटर पर्यंत करतोय. वा. बघू टार्गेट आहे की 2-3 पर्यंत जायचं. चला मोटिवेशन. तर आज जे कोणी व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांच्यासाठी हे मोटिवेशन आहे की हे वर्ष एक्सरसाइज करा, हेल्थवरती फोकस करा आणि फॅमिलीला प्रायोरिटी द्या. बाकी सगळं आहेच. चला हॅपी न्यू इयर. छान वाटलं भेटून. 2026 ची सुरुवात रनिंग ग्रुप सोबत. आणि या योगा टीचर पण आहेत. म्हणजे योगा प्लस रनिंग होणार आहे आता 2026 मध्ये. 5 किलोमीटर आणि टार्गेट 5 किलोमीटर. माझंही 5 किलोमीटर. मला आता खरं तर 1 किलोमीटर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे योगा करतात ते आरामशीर 5 किलोमीटर करू शकतात. पक्का आम्ही करणार. मॅरेथॉन करणार आता 2026 मध्ये. पहिल्याच दिवशी पहिल्याच भेटीत इन्स्पायर झालीये मी, मोटिवेट झालीये. आणि आरोग्यमुखी आरोग्य जरा जवळून बघा ठीक किती छान आहे. ओ गाडी येते, गाडी येते. जे दूध मी दाखवत असते आणि ज्या दुधाला कमेंट येत असतात की ताई तू दूध कुठून घेतेस, तर या गोठ्यातून घेते मी. आणि हे ओनर आहेत जे आज आपल्याला सौभाग्यानं भेटलेले आहेत. तर हे बघा पनीरची तयारी सुरू आहे. तर पनीर किती छान बनलंय बघा. आणि मी घरी जरी पनीर बनवत असले तरी मी आज इथून पनीर विकत घेणार आहे. कारण ते पाहिल्यानंतर मला आता इच्छा झाली की ते घ्यावं. तसं रेट विचारला होता ना, तर मी म्हशीचं घेते. ते 85 रुपीजचं आहे. गाईचं कसं आहे? गाईचं 80. आणि गाई साधी की गीर गाईचं 80. आणि अजून काय काय मिळतं आपल्याकडे? तूप पण मिळतं. खवाचं काय? खवाचं पुढच्या महिन्यात नक्की. तुम्ही लास्ट मंथ मध्ये बोलले ना की पुढच्या महिन्यात. नव्हती ना, आता म्हशी आल्या पण मशीन राहिल्या. ओके. तर हे सारं असं आहे दुधाशी रिलेटेड. म्हणजे तू दूध कुठून घेतेस तिथपासून दूध घरपोच आम्हाला मिळेल का इथपर्यंत खूप साऱ्या शंका होत्या तुमच्या. म्हटलं आज येता येता दुधाचा गोठा ओपन आहे
मेन म्हणजे गर्दी नाही आहे, तर आपण हे सारं शेअर करूया म्हणूनच हे तुमच्यापर्यंत शेअर केलं. आता ज्यांना ज्यांना शंका होती किंवा काही प्रश्न होते की दूध कुठे मिळतं, कसं लिटर आहे, घरपोच मिळतं की नाही, या साऱ्यांची उत्तरं मिळाली असतील. आज ब्रेकफास्टमध्ये 2-2 मेनू बनत आहेत कारण पोहे बघितले तुम्ही केवढूशे बनलेत, तेवढेच पोहे शिल्लक होते. मग म्हटलं चला पास्ता बनवूया. कालही बनवला होता आणि म्हणूनच तो लक्षात होता की चला आपल्याला पास्ता संपवायचा देखील आहे. खूप जुना होता आणि यानंतर मस्त छानपैकी मी फ्रेश झाले, केस धुतले आणि आवरायला घेतलं. कारण आमचं असं ठरलं होतं की आपण कुठेतरी देवदर्शनाला जाऊया. नाही कुठे लांब नाहीच जमलं तर चरोलीच्या शिव मंदिरात जाऊ, साईबाबा मंदिरात जाऊ येता येता, कारण आज गुरुवार आहे. रिसेंटली मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. हे जे लोरियलचं सिरम कम ऑइल आहे ना, पूर्ण केस सुकल्यानंतर लावण्याऐवजी केस थोडेसे ओले असताना जर का हे सिरम लावलं ना, तर केस अगदी सॉफ्ट होतात, गुंता होत नाही आणि मेन म्हणजे इझिली केस विंचरले जातात, म्हणजे अजिबात कंगवा अडकत नाही त्यामध्ये. आता बाहेर जायचं ठरलं होतं म्हणून मी इथं हा ड्रायर वापरते. अदरवाईज मी नॅचरलीच केस सुकवणे प्रेफर करते. कुठे जायचं असेल, गडबड असेल तरच अशा वेळेला हा ड्रायर वापरायचा. या ड्रायरनी चक्क केस सुकले बरं का माझे. चला म्हटलं आता ना केस स्ट्रेट पण करूया. बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारले ना की तू केस स्ट्रेट कसे करते दाखव. तर हे बघा, अगारोचा हा माझ्याकडे हेअर स्ट्रेटनर आहे. हा नवीन आहे. मी ॲक्च्युली या अगोदर वेगळा यूज करत होते, पण हा जो हेअर स्ट्रेटनर आहे ना, तो माझ्या पहिल्या हेअर स्ट्रेटनरपेक्षाही खरंच चांगला आहे. बरं, मला या प्रॉडक्टबद्दल सांगायचं आहे म्हणून मी असं बोलते आहे का, तर नाही. मी पहिलावाला हेअर स्ट्रेटनर खूप वर्ष वापरला, आता तो तुटला आहे. तर आता हा अगारोचा बघूया कशा पद्धतीनं हेअर स्ट्रेट करतोय आणि हे पहिल्यांदाच मी तुमच्यासमोरच वापरते आहे. याच्यासोबत बॉक्स ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं सुंदर असं पॅकिंग होतं याचं आणि यामध्ये एक हँड ग्लोव्हसुद्धा मिळाला आहे, जी अगदी बेस्ट गोष्ट वाटली मला. कारण मी बऱ्याच वेळेला भाजूनसुद्धा या अगोदर घेतलेलं आहे, जेव्हा मी नवीन हेअर स्ट्रेट करायला शिकले होते. आता या हेअर स्ट्रेटनर बाबतीतला बघूया कसा माझा अनुभव असणार आहे. आणि हा हेअर स्ट्रेटनर पाहिल्याच मला खूप आवडला, कारण बघा ना, अगदी कंगव्यासारखा आहे, म्हणजे वापरायला खूपच सोपा जाणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हेअर स्ट्रेटनरला टेम्परेचरचं सेटिंग करता येणार आहे. हे बघा, प्लसचं बटन दाबलं की टेम्परेचर वाढतं आहे, मायनस केलं की कमी होतं आहे. चला आता आपण हेअर स्ट्रेट करण्या अगोदर हा हेअर प्रोटेक्शन हीट प्रोटेक्शन स्प्रे आहे हा मारून घेऊया. आणि हा कोणत्या कंपनीचा आहे तो मी टॅग करेनच, पण चांगला आहे. एवढंच आहे की ना, अगदी उग्र आहे थोडा हा स्प्रे, म्हणजे नाकापासून थोडासा लांबच घ्यायचा स्प्रे करताना. चुकून जर का नाकात गेला तर वाईट एकदम असा उग्र स्मेल येतोय त्या स्प्रेचा, पण तो गरजेचा आहे. केसांना आपल्या डॅमेज जर का होऊ द्यायचं नसेल आपल्याला, तर तो मारणं गरजेचं आहे. आणि हे बघा, अगदी मला ना केस विंचरल्यासारखं फील होते. बरं, हा 2 in 1 आहे बरं का हेअर स्ट्रेटनर, म्हणजेच या हेअर स्ट्रेटनरचा तुम्ही केस स्ट्रेट करण्यासाठी वापर करूच शकता, पण तुम्ही केसातला गुंता काढण्यासाठी म्हणजेच ॲज अ कंगवा म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. हे बघा, म्हणजे वेगळा कंगवा घेण्याची गरज नाही आहे. नॉर्मल हेअर स्ट्रेटनरनी जेव्हा आपण केस स्ट्रेट करतो ना, त्यावेळेला कंगव्यानी पहिल्यांदा केस विंचरून त्याचे टाईट पकडावे लागतात आणि मग नंतर हेअर स्ट्रेट होतात. तर इथे तुम्ही बघू शकता, मी तुमच्या समोर अगदी पहिल्यांदाच हा ब्रश यूज करते, हेअर स्ट्रेटनर यूज करते आणि मला प्रचंड आवडलेला आहे. बरं, याला टेम्परेचर सेटिंग तर आहेच, पण याची केबल म्हणजे जी काही कॉर्ड दिली आहे ना, ती 360 डिग्री रोटेट होते बरं का, आणि बऱ्यापैकी लेंथ दिली आहे त्यांनी. मी काय केलं, पहिल्यांदा ना बघितलं की केसांमध्ये तो फिरवून की कशा पद्धतीनं तो काम करतोय, सोपं जातं आहे का. आणि जशी काही मला कल्पना आली की नाही सोपं आहे आता करायला, म्हणजे कळालं की कशा पद्धतीनं करावं लागते. एकदा केसांच्या वरून आणि असं या पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीनं उलटा जर का आपण पकडला तर किती सुंदर केस बनत आहेत. हे बघा की स्ट्रेट तर होता येतच, पण खालून त्याचा जो काही शेप येतोय ना, तो मला खूप आवडला. आणि जर का आपल्याला घाई गडबडीमध्ये केस, म्हणजे नाही का, आपण ज्या दिवशी केस धुतो म्हणजेच हेअर वॉश करतो त्या दिवशी केस बिलकुल आपले साथ देत नाहीत आपल्याला, कसेही झालेले असतात ते. माझा तर हल्ली पिंजराच होत असतो आणि हे मी बऱ्याच वेळा बोलली आहे, दाखवले तुम्हाला. तर गडबड आहे, कुठे जायचं आहे, तर अशा वेळेला पटकन आपण हा हेअर स्ट्रेटनर वापरू शकतो.
या हेअर स्ट्रेटनरची अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे याच्या ना दातांमध्ये म्हणजे जी काही यांनी सिस्टम केली आहे ना, यामध्ये ना बिलकुल केस अडकत नव्हते. म्हणजेच कमीत कमी केस तुटत आहेत या हेअर स्ट्रेटनरनी. माझा पहिला एक्सपिरियन्स जो आहे पहिल्या हेअर स्ट्रेटनर बाबतीतला, तर त्यामध्ये ना त्याच्या खटक्यामध्ये केस अडकायचे. म्हणून मला हे इथं जाणवलं की हा अगदी साधा सरळ सोपा प्लेन ब्रश आहे, त्यामुळे कुठेही यामध्ये केस अडकत नाही आहेत. बरं, त्यांनी ना या ब्रशच्या दातांची म्हणजे जे हेअर स्ट्रेटनरचे जे काही दात दिलेत ना, जी काही त्यांनी तिथे प्लेटिंग सिस्टम केली आहे ना, ती पण अशी दिली आहे ना की ती वरून गरम होत नाही. आतमध्ये जेव्हा त्या ब्रशमध्ये केस जातात ना, तेव्हा ते स्ट्रेट होतात, कारण तो आतून गरम होतो, बाहेरून तो गरम होत नाही. म्हणजेच कंगव्यासारखा तो आपल्या स्काल्पला आपण टेकूसुद्धा शकतो, तो स्काल्पला भाजत नाही. ही अजून एक मोठी प्लस गोष्ट यामधली. तर बघा ना, डिफरन्स तुम्हाला समोर दिसतोय की माझी एक बाजू केसांची कशी दिसते आणि एक बाजू कशी दिसते. वाव, मला आवडला, सुपर्ब यार. आता माझं काम खूप जरा हलकं झालं आहे. म्हणजे ना हेअर स्टायलिंग आता खूप 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 सोपं झालं आहे. घरच्या घरी खूप कमीत कमी खर्चामध्ये आपण हेअर स्ट्रेट करू शकतो किंवा छान असा आपल्या केसांना धुतल्यानंतर लुक देऊ शकतो. आता हे कितपत टिकतंय हे मी दिवसभराचं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी. म्हणजेच या दिवसाच्या शेवटी मी सांगेन की कितपत टिकलेलं आहे हे. काही हेअर स्ट्रेटनरची केबल ही अशी 360 डिग्री रोटेट होत नाही, पण याची होतीये बघा. आणि खूप लांबसुद्धा आहे. कुठेही तुम्ही आरामात बसून हेअर स्ट्रेट करू शकता. मी तर कॅमेऱ्यात बघून आज हेअर स्ट्रेट केलेत. बापरे, सुरुवातीला मिररमध्ये बघूनसुद्धा मला करता यायचे नाहीत. आणि या ब्रशनी, या हेअर स्ट्रेटनरनी इतकं इझी आहे की मी कॅमेऱ्यामध्ये बघून तुमच्याकडे बघत बघत हेअर स्ट्रेट केलेले आहेत. आणि फायनल असा काहीसा माझा लुक झालेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, हे इतकं सारं आवरेपर्यंत अगदी कमीत कमी वेळात आवरले बरं का मी. अर्धा तास लागला असेल. आहोंचा मूड चेंज झाला आहे. म्हणे आता बाहेर नको जायला, खूप भूक लागली आहे, मी मस्त पनीरचा दावतचा पुलाव बनवतो आणि तो बनव म्हणे व्हिडिओ, मी मस्त पुलाव बनवतो. हे असं आहे आमच्याकडे. तर एवढं सारं आवरून मी आता कुठे जाणार आहे का? तर नाही, हे सारं काढून ठेवावं लागणार आहे. प्लॅन कॅन्सल झाला आहे. आज जराशी वेगळी हेअरस्टाईल केली आहे. इथे भांग आहे, इथून नाही आहे असे. आणि ना हे शूट मी भर दुपारी करते ना, त्यामुळे हे असं दिसतंय. आता ही या इयरिंग्स घालणार आहे. हेच जर का शूट मी 4-5 वाजताच्या सनलाईटमध्ये केलं असतं ना, 5 नंतरच्या 5:30 ते 6:30 दरम्यानचा गोल्डन पिरियड शूटिंगसाठीचा. ज्यांचं कोणाचं यूट्यूब चॅनल आहे त्यांनी लक्षात घ्या की त्यावेळेचं शूटिंग खरंच नॅचरल लाईटमधलं, त्यावेळेच्या लाईटमधलं खूप सुंदर येतं. आता हे भडक ऊन आहे बाहेर. भडक म्हणतात का? नाही, कडक ऊन आहे बाहेर आणि त्यामुळे ना थोडंसं वेगळं दिसतंय हे. छान आहे हेअर स्ट्रेटनर, अगदी ब्रश सारखा, कंगव्यासारखा, पटपट पटपट. चला, आता एवढं सारं नटून तटून मी काय करणार आहे, तर घरातली कामं करणार आहे. बघूया काय काय आहे, कसं कसं आहे. हे बघा, इतके सारे फीचर्स असणारा हा हेअर स्ट्रेटनर वापरून झाल्यानंतर तो पहिल्यांदा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग व्यवस्थित अशा पद्धतीनं आपण स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी पॅकिंग छान दिलेलं आहे. आणि तोपर्यंत आहोंचा असा हा पनीर पुलावसुद्धा बनवून रेडी आहे. सारं काही होतंच घरात, तर पटकन त्यांनी फोडणी घातलं आहे, कारण भूक सहन होत नाही आम्हाला, काय करणार ना. आणि मी इतका हेवी ब्रेकफास्ट केलेला होता, तर माझं असं म्हणणं होतं की काय होतं आहे एकदा दुपारचं जेवण स्किप झालं तर, पण नाही. आज न कामच उरकत नव्हती. एकतर 1 तारीख, सगळ्यांना सुट्टी, मग आमच्या कवितालाही सुट्टी होती. तर भांडी फरशी ही एक्स्ट्राची कामं आणि त्यात बाकीची आपली रोजची कामं तर आहेच. आणि सुट्टी असल्यानंतर जेव्हा हे सारे घरी असतात ना, तेव्हा खरंच काम उरकत नाही. मलाच असं होतं की तुम्हालाही होतं. नक्की सांगा मला कॉमेंट करून, कारण दिवस कुठे गेला हा मला कळलंसुद्धा नाही. इतकी सारी कामं आणि दिवसभर बिझीच. बघून आनंद होत असेल ना तुला? आनंद होत असेल. आनंद गगनात माझा माविना माविना, आनंद गगनात माझा कविता सुट्टीवर आहे, काय करणार सांग? माविना. आणि ऑप्शन आहे ना, हे आतमध्ये एवढे आहेत, अजून बाहेर पण आहे. काय करायचं? भांडी घासता घासता चहाचा ब्रेक झाला होता. हातात मोबाईल घेऊन थोडंसं रिलॅक्स करायला बसले होते. या माणसाला आत्ताच नेटवर्क रिबूट मारायचं होतं.
तर नेटवर्क गेलं. म्हटलं चला तुमच्यासोबत या जे काही हेअर स्ट्रेट केले होते त्याचा रिझल्ट कसा टिकलाय तेही शेअर करूया. कारण कसं असतं की केलेले हेअर स्ट्रेट म्हणजे खूप वेळ राहतील असं पण नाही ना, तर किती तास राहत आहेत. आता हे मी सकाळी केलेत ना, दुपारी केलेत, हे बघा. तर एकंदरीत छान टिकलेत है ना. आहो चला ना एखादं रील करूया. भांडी अर्धी झालेत बरं का, एक जाळंभर झालंय हे बघा, आणि ना अजून काही भांडी बाहेर वाट बघतायत. प्लुटो प्लुटो तू हलवा खातो प्लुटो. हा प्लुटो आहे. ज्या सुतरणीच्या आपण साड्या पाहिल्या होत्या की नाही, तिचा हा प्लुटो आहे. छान आहे ना प्लुटो. देख ना तू कैसा दिखता है, देख. यावर्षी हे मात्र काम उत्तम झालंय नाही की 31 डिसेंबरला एकादशी, नॉनव्हेज नाही बनू शकत. 1 जानेवारीला गुरुवार, नॉनव्हेज नाही बनू शकत. त्यामुळे मी खुश आहे. पण म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात आहे, इंग्रजी का असे ना, काहीतरी गोड बनवूया. या सीझनमध्ये मी पहिल्यांदा आज हा गाजरचा हलवा बनवला. म्हणजे साखर पोटात जाऊ नये म्हणून आम्ही गाजरचा हलवा बनवायचा टाळला होता. म्हणजे बघा इतका हा टेस्टी पदार्थ, पण तो बनवलाच नव्हता. गुळ टाकून पण छान लागतो असं मला कालच कल्पनाने सांगितले, तर मी आता गुळातलाही ट्राय करणार आहे. आहोंना मी हे अमूलचं कंडेन्स्ड मिल्क आणायला सांगितलं होतं खास या हलव्यासाठी. खूप म्हणजे खूप टेस्टी होतो असा हा हलवा. हे सारं बनतंय तोपर्यंत सुतन्वी आली होती. तिचं काम होतं माझ्याकडे. तिचं जे काही काम होतं ते करत करत मी स्वयंपाकही करते साईड बाय साईड. तिला म्हटलं तू इकडंच ये, मी भाकरी सोडून तुझ्या इकडे नाही येऊ शकत आहे कारण माझा गॅस ऑन आहे. आहोंची लगबग बघा. म्हणजे मी तिच्या कामात बिझी आहे तोपर्यंत इकडे आहोंनी सारा भार सांभाळून घेतला आहे. हलवा माझा खाली लागता लागता राहून गेलाय. कंडेन्स्ड मिल्क टाकून हलवा थोडासा शिजवून घेतला आणि तरीसुद्धा तो गोड लागत नव्हता, म्हणून मग थोडीशी साखरही ॲड केली आणि यानंतर हा खवा ॲड केला. अमूलचाच खवा मला हवा होता, पण आहोंना असं वाटलं की खवा हा डेअरीतून आणायचा आहे आणि कंडेन्स मिल्क अमूलचा आणायचं आहे. त्यामुळे हे सारं असं झालं आहे. पण ठीक आहे चला. मला असं काय वाटतं माहिती आहे का, की बाकीच्या डेअरीमधून जे काही आपण आणतो ना असा खवा वगैरे, तो प्युअर असेल की नाही, भेसळ असेल तर, म्हणूनच थोडंसं शंका वाटत होती. पण जाऊ दे, आता मी यूज केला आणि छान झाला होता हलवा. पण हे जे काही मी ड्रायफ्रूट्स हे अशा पद्धतीने वरून ॲड केले ना, हे असे नका करू तुम्ही, नाही चांगले लागत. एकतर काजू माझ्याकडून थोडेसे पुढे गेले, करपले आहोंचं कौतुक करता करता. पनीर मेकर पनीर बनवत आहेत. आहो इधर देखो, इधर देखो, इधर देखो. या वर्षीचं पहिलं पनीर स्वेटर बटर घालून. एवढी थंडी आहे रे, हां एवढी थंडी आहे. होय, हा माझा स्टाईल आहे. बरं चला, हलवा रेडी आहे. वाव, शेवटी सगळी गाजर मी खिसली. हा फोडणीचा भात जो मला खूप आवडतो, जिरा राईस इंद्रायणीचा. बघा ह्या मस्त मस्त बाजरीच्या भाकरी आणि ही मस्त मस्त बटाट्याची आमटी. साधी सोपी आमटी आहे. पाणी सुटलं मला तोंडाला बघून. मस्त लागते माहिती ही आमटी, खूप छान लागते. ग्रेव्ही ही काही नाही यामध्ये, लसूण, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे मोहरी आणि घरचा कांदा लसूण मसाला. हे दूध असं गरम करून ठेवायचं आत्ता, म्हणजे सकाळपर्यंत फ्रीजला मस्त साई येते याला. आणि भाकरी करताना काढलेले माझे ब्रेसलेट, कधी उजव्या हातात घालते कधी डाव्या हातात घालते. आणि हे पनीरचं पाणी आहे पनीर बनवतानाचं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार. आता आज नाही फ्रीजमध्ये ठेवणार, आज वरतीच ठेवणार, उद्या सकाळी सकाळी याची कणिक मळायला. आणि आता वाजतायत 8:30. आता आम्ही जेवणार आणि हलवा घेऊन जाणार आहोत कल्पनाकडे, कारण न्यू इयरच्या शुभेच्छाही द्यायच्यात. ॲक्च्युली दिल्या आहेत ऑलरेडी, पण तरीही ट्रिप झाली ना त्यांची. तर सकाळी प्रियाशी बोलणं झालं आहे फोनवर, आता कल्पनाशी जाऊन बोलणार की कशी झाली ट्रिप, काय काय मज्जा आली, आम्हाला सोडून तुम्ही काय काय मज्जा केली, जसं आम्ही त्यांना सोडून मज्जा करतो. चला मग आता याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ पण इथंच एंड करूया. आणि 2026चा हा पहिला दिवस खूप 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 प्रोडक्टिव्ह आणि खूप छान गेला. ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचं आहे तुम्हाला सुद्धा, मीही लिहिणार आहे.
झोपताना. चला बाय, सी यू.